जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. आजचा ब्लॉग आम्ही चाललो आहे माऊली फोर्टला आणि बाकी सगळे दादरवरनं येतात. मी दिवाडे स्टेशनला बसलो आहे ट्रेनची वाट बघत. आपल्याला आसनगाव ट्रेन पकडायची आहे, जायचं आहे. तो तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला पुढील ब्लॉग पुढे दाखवतो. ट्रेन आता आली आहे, तर बघू किती गर्दी आहे किती नाही ते. आणि ट्रेनमध्ये चढू. सो ट्रेनमध्ये चढल्यावर तुम्हाला दाखवू. आता आम्ही भेटलो आणि गद्दारी केली, सरप्राईज दिला भावाने, धप्पा दिला डायरेक्ट. बाकीचे तिकडे बसले आणि आता पुढे जाऊ. मला आता भरपूर अनोळखी चेहरे दिसायला लागलेत. भावाने कोणाकोणाला घ्यायला माहीत नाही. पुढे जाऊन ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहू. चलो. तर आता आसनगावला पोचलो आणि आता चाललो माऊली गडावर. चला तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो. खूप वेळ वाट बघून आता रिक्षा भेटली. एक रिक्षा पुढे गेले, आता आम्हाला रिक्षा भेटली भरपूर वेळानंतर. ते सांगतात का माऊली गड बंद आहे म्हणून. बघू आता तिकडे जाऊन. तर हा मुख्य प्रवेशद्वार आहे माऊली फोर्टचा. आणि सो आता आम्ही एंटर करू आतमध्ये चालायला. तर चलो, चालू केलं आम्ही चालायला. सो हे बघा, आपली पोरं चालली आहेत पुढे. आपण एकूण 11 जण आहोत. लक्षात ठेवा रे, काय काय सांगतो नंतर विचार नाही जायचा. ट्रेकिंग असली मजा. पावसाला व्ह्यू कसला भारी वाटतंय. पावसाला त्यामुळे मधलं शूट करता आलं नाही. सो जेवढं शूट करता येईल तेवढं करू. बघू शकता. आला का बरोबर. आपला कॅमेरामन पाऊस पडतो त्यामुळे पूर्ण शूट करायला भेटत नाही, पण जेवढं करता येईल तेवढं करू. चलो. तर आता थांबलोय, बिस्किट खातोय. सो व्ह्यू बघू शकता तुम्ही कसला भाषा वाटतोय. असं धुकं आहेत. अजून वरती मेन पॉईंट बाकी आहे.
आपले अर्धी पब्लिक खाली गेले बघू शकता. इथे महाराजांची मूर्ती आहे आणि इथे शिवलिंग आहे. हा महादरवाजा आहे. तर आता आम्ही परत आता उतरायला घेतलं आहे. शूट करायला काय भेटला नाही, पाऊस होता. जेवढं शूट करता आलं तेवढं केलं आहे. सो उतरता उतरता आता पाऊस गेला आहे. उतरता उतरता थोडं शूट करते तेवढं करू आणि आता जेवायला जाऊ. चलो. आता कल्याण दरवाजाकडे आलो आम्ही. परतीचा प्रवास करत होतो पण हा स्पॉट बाकी होता. सो आता तिथलं लोकेशन बघू. दोन्ही बघू शकता काय व्ह्यू आहे. पूर्ण धुकं झाले. काहीच दिसत नाहीये. बघू शकता वाट वर जायला. हे छत्री बंद करून जा रे. याच्यावर पण पॉइंट आहे. चलो. हा कल्याण दरवाजा आहे आणि खरा पॅच इथून चालू होतो. ती रशी पकडून खाली जायचं. पण आता पाऊस पण पडतोय तर काही नीट दिसत पण नाही. तिथपर्यंत काही जाऊ पण नाही शकत. सगळं बुळबुळत झालंय बघू शकता. तर आता झाडांच्या खाली आलो आम्ही आणि आता जेवायला बसलो. सो जेवू आणि निघू. काय ब्लॉग शूट करता आला नाही पावसामुळे. सो बघू जेव्हा पाऊस नसेल तेव्हा परत एकदा या ट्रेकला येऊ. सो तेव्हा पूर्ण ब्लॉग टाकू. तर मस्तपैकी जेवायला आलं आहे बघू शकता. चिकनचा रस्सा, चिकन, कांदा, पापड, भाकरी आणि भात आणि चिकनचा रस्सा आहे. सो चलो खाऊ. बघू शकतो सगळ्यांचा खायला सुरू झालं आहे. हे व्हेजवाले. चलो जेवतो आणि पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहतो. तर मस्त जेवलो वगैरे आणि आता स्टेशनला आलो. सो आता 6:54ची ट्रेन आहे. तोपर्यंत आता बाकी जणचं आहेत बसले. दाखवतो तुम्हाला. हा आपला पार्टनर भाई. आजचा ट्रेक कसा झाला? हो आजचा ट्रेक कसा झाला? पावसाने आपल्यासोबत पहिल्यांदाच आलेला. तुला कसं वाटतंय आजच्या ट्रेकबद्दल? काय आमच्यासोबतचा अनुभव कसा होता तुझा? हा ह्याला पण ह्याच्या आधी बघितला असेल. लाजतो तो.
आजचा ट्रेक आपला कसला झाला? आजचा ट्रेक आपला कसा झाला? एक नंबर लबाड आहे. आला ब्लॉक मध्ये आला आता. मग तुला आजच्या ट्रेक बद्दल काय बोलायचं का? तुझे 2 शब्द मनोगत. पबजी मॅन. ए भाईने आयफोन आणलाय, पुरेपूर वापर करून घेतलाय. तुला काय वाटतं का आजच्या ट्रेक बद्दल? काय वाटत? मस्त भाऊ बिजी आहे. हे आपण दोघी नवीन होतो आपल्या ट्रेकमध्ये. तुम्हाला कसं वाटते आमच्यासोबत ट्रेक करून? जिरली का? तुला कसं वाटते? कसा होता तुमचा अनुभव आमच्यासोबत? आमच्यासोबतचा अनुभव कसा होता तुमचा? नेक्स्ट ट्रिपला येणार का? तर हा पण नवीन होता. तुला कसं वाटतं भाई आमच्यासोबत ट्रेक करून? काय नवीन अनुभव भेटला का? पहिल्यांदा ट्रिप होती का? तुला कसं वाटलं? सो आज 4 वेळा पडला पण भाई ब्लॉग मध्ये शूट नाही करता आला. साल्टी गेली पण रुतबा कमी नाही झाला. ब्लॉग संपव. सो आजचा ब्लॉग बघण्यासाठी थँक्यू. बाय.